सीसीटीव्ही फुटेज या घटनेचा आता समोर आलेला आहे। हे त्याच कॅमेराचा फुटेज आहे जो काही वेळापूर्वी आपल्या प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी जो कॅमेरा दाखवलेला होता, जो 360 अँगलनं या सगळ्या परिसरावर नजर ठेवून असतो। या परिसरातलं या कॅमेरानं टिपलेलं हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। पहाटेचं काल 5:30च्या दरम्यानचं ही दृश्य जर आपण पाहिली तर एकामागोमाग एक एसटी या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय। ही ती शिवशाही बस आपण पाहतोय, ज्या शिवशाही बसमध्ये ही घटना घडलेली आहे आणि मागच्या बाजूला सुद्धा काही एसटी बस या शिवशाही बसच्या आसपास लागलेल्या होत्या। आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। या सीसीटीव्ही फुटेज मधूनच आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे, पण अद्याप आरोपी फरार आहे। आरोपीचा शोध घेण्याकरता 8 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील हे सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वर्दळ दिसतीये, तुलनेनं कमी आहे दिवसाच्या, पण पहाटेच्या दरम्यान काही वाहनांची, काही लोकांची ये जा सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहतोय। पुण्यातील स्वारगेट बस स्थानक, एसटी स्टँडचा हा सगळा परिसर आणि या परिसरात पहाटे 5:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालेला आहे। या घटनेनं पुणे हादरलेलं आहे। अधिक तपास देखील केला जातोय। या घटनेला 24 तास उलटून गेलेले आहेत। आरोपी अद्यापही फरार आहे। या सगळ्याविषयी रवींद्र धंगेकर यांचं काय म्हणणं आहे, ऐकूया आपण। स्वारगेट परिसरामध्ये हे असे धंदे काही नवीन नाही, सर्रास अशी लोक त्या ठिकाणी वावरत असतात आणि एसटी स्टँडच्या आवाराच्या हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि प्लस सुरक्षा म्हणून एसटीची वाहनतळाची लोक आहेत। चुकीच्या लोकांचा वावर त्या ठिकाणी सर्रास आहे। आज आपल्याला एक महिलेवरनं कळलं, पण असे रोज अनेक महिलांना त्या ठिकाणी त्रास होतो। ही वस्तुस्थिती खरी आहे। कुठली महिला एसटी मधनं उतरती, कुठली राहती, कुणाला गाडी मिळत नाही आणि तिचा गैरफायदा घेऊन तिला आपल्या ह्या पद्धतीनं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।